तुम्हाला कधी असं वाटलंय का की सगळे पुढे निघून गेलेत आणि आपणच मागे राहिलोय? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. एक कासव खूप हळूहळू चालत होता. त्याच्या पुढे सगळे हरिण जात होत्या, सगळे ससे त्याच्या पुढे जात होते. तो खूपच हळूहळू पावले टाकत होता. त्याला वाटायचं की माझ्याकडे स्पीड नाही, मी कधीच कोणाची बराबरी करू शकत नाही. एक दिवस तो नदीच्या काठी जाऊन रडत होता. समोरून सगळे प्राणी पुढे पळून पळून जाऊ लागले. त्या नदीमध्ये जसं त्या कासवाच्या अश्रूचे थेंब पडले, तिथे स्वामी प्रकट झाले. कासवाच्या डोळ्यातले अश्रू पाहून स्वामी समर्थ म्हणाले की काय झालं बाळा? स्वामी, सगळे पुढे निघून गेलेत, माझी सुरुवातच चालू आहे. मी एक एक दोन दोन छोटे छोटे पाऊल टाकतोय. मी कधी पळणार, मी कधी पोचणार? माझ्याकडे स्किलच नाहीये स्वामी. स्वामी समर्थ म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझी वेळ आता सुरू झालेली आहे बाळा. जो शेवटी निघतो तो हरत नाही, तो थांबत नाही, तो शेवटी सगळ्यांच्या पुढे पोहोचतो. कासवामध्ये जिद्द येते आणि कासव उभा राहतो आणि ठरवतो की मी पळणार नाही, पण थांबणारही नाही. माझ्या यशाच्या दिशेने मी रोज एक पाऊल टाकणार आणि मी जिंकून दाखवणार. प्रत्येक पाऊल आशाचं, विश्वासाचं आणि यशाच्या दिशेचं. वेळ हळूहळू जात होती पण कधी थांबला नाही. ससे थकून झोपून गेले, हरिण हळूहळू आराम करू लागले आणि जेव्हा सूर्य मावळलं त्या क्षणी कासव यशाच्या शिखरावर सगळ्यात आधी पोहोचलेलं होतं. स्वामी समर्थ म्हणतात की मित्रांनो, वेग महत्वाचा नाही, परंतु सुरुवात मात्र खूप महत्वाची आहे. वेळ कधीही वाया जात नाही, फक्त तुझी वेळ येण्याची वाट बघ. स्वामी समर्थ म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर ही स्टोरी तुमच्या मनाला भिडली असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.